प्रवीण दादाराव गाव पण गाव राहणं यवतमाळला आहे, पण घोटीला माझं शेत आहे. घोटी, जिल्हा यवतमाळ. जिल्हा यवतमाळ, तालुका घाटांची. हे जे सोयाबीन लावलं आहे हे कुठल्या कंपनीचं आहे? हे बापना कंपनीचं आहे. कोणचं नाव काय व्हरायटीचं? बापना 111. काय तुमचं या वाहनाबद्दल काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही माझ्या किती bag घेतल्या अंदाजानं होत्या? 35 बॅग घेतल्या होत्या सर. 35 एकरात लावलं समजा. आणि आता ॲव्हरेजचं जे आहे तर 10च्या वर 11-12पर्यंत यायला पाहिजे. ही फसल चांगली आहे. आणि लावल्यानंतर याच्यामध्ये काही खर्च किंवा कोणती बिमारी वगैरे? एकच फवारा झाला आहे सर. आणि बिमारी याला येलो मोजॅक जे म्हणतात लोक, ते तांब्या रोग हे ते काही नाही. बाकी याला आहे वाटल्या, पण याला काही नाही. आणि आता जे फसलची कंडिशन पाहून काय वाटतं तुम्हाला? उत्पादनात काय 10च्या वर यायला पाहिजे सर. 11-12ची अपेक्षा आहे. आता पाहू काय होते का. लागण फलन आता वगैरे लागण तर झालं, आता माल पकण्यातच आहे ना. अच्छा. आता झालंच आहे. झाडाकडे पाहून खालून म्हणजे असं शेंगा काय वैशिष्ट्य काय वाटलं तुम्हाला? शेंगा म्हणजे शेंड्यापर्यंत बाकी व्हेरायटीपेक्षा शेंडे जे आहे ते असं पूर्ण शेंगा अशा सारख्या भरत गेल्या बुडापासून शेंड्यापर्यंत. बाकी व्हेरायटीचं तसं नाही राहत. बाकी व्हेरायटी शेंगा बारीक होते शेंड्यावर गेल्यावर. व्हरायटीबद्दल बापनाचं जे 111 तुम्ही लावतो याबद्दल तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्याबद्दल काय तुम्ही सांगू शकतो ना. सांगाच लागेल काय म्हणजे पुढच्या येणाऱ्या येणाऱ्या वर्षात. आता माझं बाकी सोयाबीन आहे ना. 9305 आहे, चंदा आहे, 3344 आहे. म्हणजे या 3-4 व्हरायटीपैकी तुम्हाला हे स्ट्रॉंग आहे. याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना समोर रिकमेंड कराल? हां बिलकुल शेतकऱ्याला सांगू ना.